Good morning, friends. Welcome for online lecturing. Today, we are going to learn a poem, uh, the first poem in our syllabus, that is 1.1, A Teenager's Prayer. The present poem is composed by J. Morse. Now see the meaning of title. A teenager. Teenager means the age from 13 to 19, and prayers mean प्रार्थना. The meaning in Marathi is किशोरवयीन अवस्थेतील मुलं त्यांची प्रार्थना. किशोरवयीन मुलांची प्रार्थना. Now see warming up. Chit chat. First, form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. When you have to take important decisions, what do you generally do? मीन्स ज्यावेळेस आपल्याला एखादा निर्णय घ्यायचा असते त्यावेळेस आपण सामान्यतः काय करतो. आता जीवनामध्ये बऱ्याच वेळा आपण बरेच निर्णय घेतो आणि असे निर्णय घेत असताना आपल्याला कोणत्या स्टेप्स फॉलो करावं लागतात किंवा आपण कोणत्या गोष्टीला महत्त्व देतो त्याचे संदर्भित हे प्रश्न आहे बघा. तर ए आहे कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स, म्हणजे आपल्याला एखादा निर्णय घेत असताना आपण आपल्या आईवडिलाचा किंवा मोठ्यांचा सल्ला घेतला पाहिजे. बीचा अर्थ आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, म्हणजे एखाद्या मार्गदर्शनासाठी किंवा सल्ल्यासाठी आपल्या फ्रेंड्ससोबत आपण संपर्क केला पाहिजे. सीचा अर्थ असा आहे प्रे टू गॉड फॉर गायडन्स, म्हणजे आपण देवाला मार्गदर्शन करण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. पुढं डी आहे थिंक डीपली इन सायलेन्स, म्हणजे शांतपणे आपण खूप खोलवर असा विचार केला पाहिजे त्या गोष्टीविषयी ज्या गोष्टीविषयी आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. ई आहे आस्क युअर टीचर फॉर हेल्प, म्हणजे आपण मदतीसाठी आपल्या शिक्षकाकडनं आपण मदत घेतली पाहिजे. पुढे एफ आहे टॉस अ कॉईन टू डिसाईड, म्हणजे आपण कॉईन टॉस केला पाहिजे, म्हणजे कॉईनवर फेकला पाहिजे आणि ठरवलं पाहिजे की कोणती गोष्ट करणं योग्य आहे. बघा आता इथं आपल्याला हे जे 6 पॉईंट दिलेले आहेत हे पॉईंट आपल्याला त्याच्या इम्पॉर्टन्सनुसार आपल्याला सिक्वेन्सनं लावायचे आहे. म्हणजे सुरुवातीला आपण कोणत्याला इम्पॉर्टन्स देतो आणि सेकंड नंबरला कुठल्याला इम्पॉर्टन्स देतो, लास्टला कुठल्याला इम्पॉर्टन्स देतो. तर बघा आता हे प्रत्येक मुलावाईज हा प्रश्न वेगळा येऊ शकतो किंवा प्रत्येक मुलाला कुठली गोष्ट महत्त्वाची वाटते हे तो वैयक्तिक ठरवू शकतो. हा आपण पर्सनल प्रश्न असल्यासारखा हा प्रश्न आहे बघा. तर मग मला असं वाटते की प्रे टू गॉड फॉर गायडन्स, आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे योग्य मार्गदर्शनासाठी, याला 1 नंबर असं मला वाटतंय. आणि 2 नंबरला ए म्हणजे कन्सल्ट पॅरेंट्स एल्डर्स, किंवा आपण एखादा निर्णय घेत असताना आपल्या आईवडिलाची किंवा आपल्यापेक्षा जे काही वयाने मोठे व्यक्ती आहेत त्यांचं आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे. नंतर जे बी आहे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, त्याला 3 नंबर द्या, म्हणजे आपण आपल्या मित्रांसोबत कॉन्टॅक्ट केला पाहिजे, संपर्क केला पाहिजे, त्यांच्याकडनं योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि 4 नंबरला आहे ई आस्क युअर टीचर फॉर हेल्प, म्हणजे आपल्या शिक्षकांना मदतीसाठी आपण विचारलं पाहिजे, शिक्षकाची मदत घेतली पाहिजे. नंतर 5 नंबरला थिंक डीपली इन सायलेन्स, म्हणजे डी म्हणजे आपण त्या निर्णय घेत असताना आपण सुद्धा स्वतः काही विचार केला पाहिजे, आपलं सुद्धा स्वतःचं काही मत असलं पाहिजे त्याच्यामध्ये, एकदम खोलवर असा आपण सुद्धा विचार केला पाहिजे. आणि शेवटी आहे ते एफ म्हणजे टॉस अ कॉईन टू डिसाईड, कॉईन टॉस केला पाहिजे, कॉईनवर फेकला पाहिजे आणि आपण
त्याच्यानुसार ठरवलं पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. बघा आता याच्यामध्ये दुसरा प्रश्न असा आहे की इन पोएट्री व्हेरी ऑफन देर आर लाईन्स in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or things or objects. म्हणजे कवितेमध्ये बऱ्याच वेळेस अशा लाईन्स असतात की ज्या लाईनमध्ये एखादा व्यक्ती, त्या कवितेमधलं एखादं पात्र एखाद्या व्यक्तीविषयी किंवा एखाद्या कल्पनेविषयी, एखाद्या गोष्टीविषयी, एखाद्या वस्तूविषयी ते बोलत असते आणि त्याच्या पुढं ती व्यक्ती, ती कल्पना, ती वस्तू त्याच्या पुढं हजर नसते, म्हणजे ॲब्सेंट असते किंवा गैरहजर असते. मग ज्यावेळेस ह्या ज्या लाईन्स असतात, ह्या लाईन्समध्ये ॲपॉस्ट्रॉफी नावाचा अलंकार असतो. म्हणजे ॲपॉस्ट्रॉफी नावाच्या अलंकाराचाच अर्थ असा आहे की ज्यावेळेस एखाद्या लाईन्समध्ये एखादा पात्र एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या कल्पनेविषयी तो बोलतो की जी वस्तू, जी व्यक्ती त्याच्या पुढं हजर नसते, त्यावेळेस त्या लाईन्समध्ये ॲपॉस्ट्रॉफी नावाचा अलंकार होतो. फॉर एक्झाम्पल इथे दिले ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार. आता आपण एखाद्या ट्विंकल ट्विंकल लिटल स्टारविषयी बोलतो. प्रत्यक्षात ते लिटल स्टार आपल्या समोरासमोर हजर नसते, म्हणजेच ते आपल्यासमोर ॲब्सेंट असते. किंवा पुढचं एक्झाम्पल आहे डेथ फेअर इज दाय स्टिंग, म्हणजे मृत्यू तुझा दंश कुठं आहे. आता आपण असं बोलत असताना मृत्यू काय आपल्यासमोर हजर नसतो, म्हणजे ते ॲब्सेंट थिंग्स असते. पुढं आहे ओ केव मॅन आय विश आय कुड लिव्ह विथ यू. आता पुढच्या लाईनमध्ये असं म्हटलेलं आहे की ओ केव मॅन, माझी इच्छा अशी आहे की मी तुझ्यासोबत जीवन जगावं, तुझ्यासोबत राहावं. परंतु तो जो केव मॅन आहे, तो केव मॅन मात्र आपल्यासमोर प्रेझेंट नाही किंवा आपल्यासमोर तो उपस्थित नाही. पुढे आता बघा नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. आता पुढं काही त्यांनी एक्झाम्पल दिलेले आहे, ते एक्झाम्पल आपल्याला कम्प्लीट करायचे आहे की जेणेकरून ज्याच्यामध्ये ॲपॉस्ट्रॉफी नावाचा अलंकार असला पाहिजे. बघा आता ए दिलंय ओ लाईफ हाऊ. आता ए जीवन कसं किंवा किती, ए जीवन किती. आता त्याच्या पुढं आपण असं लिहू शकतो ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर. ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर, एक्सक्लेमेटरी मार्क्स द्या. पुढं बी बघा डिअर गॉड प्लीज, म्हणजे प्रिय देवा कृपा करून. पुढं आपल्याला त्याच्यामध्ये ते वाक्य कंप्लीट करायचं आहे. मग आपण असं लिहू शकतो पुढं डिअर गॉड प्लीज हेल्प मी इन माय बॅड सिच्युएशन, म्हणजे प्रिय देवा मला माझ्या वाईट अवस्थेमध्ये मला तू मदत कर. पुढं आहे सी वन बघा बुक्स यू आर, म्हणजे पुस्तकांनो तुम्ही. पुढं असं म्हणू शकतो आपण बुक्स यू आर सो ग्रेट, म्हणजे पुस्तकांनो तुम्ही खूप महान आहात. पुढं D1 बघा एक्झाम्स आय विश, म्हणजे एक्झाम्स परीक्षा तुझ्याविषयी मला माझी अशी इच्छा आहे. तिथं आपण असं लिहू शकतो की एक्झाम्स आय विश यू शुड कम वन्स इन अ वीक. एक्झाम्स यू शुड कम वन्स इन अ वीक, म्हणजे परीक्षा तू आठवड्यातून एकदा आली पाहिजे, आठवड्यातून एकदा असली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पुढं E1 बघा ओ यू ब्युटिफुल स्काय, म्हणजे ओ सुंदर आकाश. त्याच्याविषयी आपण असं म्हणू शकतो ओ यू ब्युटिफुल स्काय ब्लेस अस विथ चिअरफुल शॉवर्स. बघा ओ ब्युटिफुल स्काय ब्लेस अस विथ चिअरफुल शॉवर्स, म्हणजे ए सुंदर आकाशा तर आमच्यावर एक आनंदमय असं शॉवर्स तू आम्हाला दे, आमच्यावर बसू दे, आमच्यावर पडू दे. बघा मुलांनो तुम्हाला ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे काय समजलंच असेल. तर ॲपॉस्ट्रॉफी हा एक फिगर ऑफ स्पीच आहे, एक भाषेचा अलंकार आहे की ज्याचा अर्थ असा होतो की ज्या लाईन्समध्ये फिगर ऑफ स्पीच नावाचा अलंकार असतो त्या लाईन्समध्ये एखादं त्या कवितेमधलं पात्र
एखाद्या व्यक्तीला, एखाद्या वस्तूला, एखाद्या कल्पनेला उद्देशून ते बोलत असते, परंतु ते व्यक्ती, ते वस्तू किंवा ती कल्पना प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या पुढे हजर नसते. आता मित्रांनो, पेज नंबर 3 काढा. गो ऑन पेज नंबर 3 आणि बघा, आपण कवितेला सुरुवात करणार आहोत. अ टीनएजर्स प्रेयर म्हणजे किशोरवयीन अवस्थेतील मुलांची प्रार्थना. आता मित्रांनो, तुम्हाला टीनएजर्स म्हणजे कळलंच असेल. तर टीनएजर्स म्हणजे किशोर अवस्था, म्हणजे वय वर्ष 13 ते 19च्या दरम्यान ज्यांचं वय असते अशा वयाची मुलं आणि त्यांची प्रार्थना. मित्रांनो, माझ्याकडे पुस्तक आहे, तुम्हाला सुद्धा पुस्तकाची गरज आहे. आपल्यासमोर पुस्तक घ्या आणि प्रत्येक लाईनचा मी अर्थ सांगतोय, मराठीत अर्थ सांगतोय, ते व्यवस्थित समजून घ्या. प्रत्येक वर्ड्स, प्रत्येक शब्दाचा मी अर्थ सांगतोय, ते व्यवस्थित समजून घ्या. नाव सी फर्स्ट लाईन बघा. आता या कवितेमध्ये किशोरवयीन मुलगा, किशोरवयीन मुले देवाकडं काय प्रार्थना करतात किंवा त्या प्रार्थनेमधनं त्यांना देवांकडून काय अपेक्षित आहे किंवा देवांनी आपल्यासाठी काय केलं पाहिजे, असं हे किशोरवयीन अवस्थेतील मुलं देवांना काय सांगण्याचा प्रयत्न करतात बघा. लाईन नंबर फर्स्ट बघा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मस्ट मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. बघा, आता पहिली लाईन बघा. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स म्हणजे प्रत्येक दिवशी माझ्यासाठी काहीतरी नवीन सुरुवात आम्ही केली पाहिजे म्हणते. म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही काहीतरी केलं पाहिजे, प्रत्येक दिवशी काहीतरी आम्ही नवीन सुरुवात केली पाहिजे, प्रत्येक दिवशी आम्ही काहीतरी नवीन केलं पाहिजे किंवा आमच्यामुळं काहीतरी प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडलं पाहिजे, नवीन काहीतरी आम्ही सुरुवात केली पाहिजे, असे ते मुलं देवांना म्हणतात. डिसिजन्स आय मस्ट मेक म्हणजे आम्ही प्रत्येक दिवशी काहीतरी डिसिजन घेतला पाहिजे. डिसिजन म्हणजे निर्णय घेतला पाहिजे. आय ॲम द ओनली वन टू चूज म्हणजे आय ॲम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. बघा, माझ्या जीवनाचा जो रस्ता आहे. आता मित्रांनो, रस्ता म्हणजे इथं प्रत्यक्ष रस्ता असा अर्थ आपण घ्यायचा नाही. म्हणजे रस्ता म्हणजे आपल्या जीवनातील काही निर्णय, आपण जीवनामध्ये काही बरेच महत्त्वाचे निर्णय घेत असतो, ते निर्णय, आपल्या जीवनामध्ये जे काय आपण मार्ग स्वीकारत असतो ते मार्ग. आता आय ॲम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. आता माझ्या जीवनामध्ये जे काय मला निर्णय घ्यायचे आहे ते फक्त मीच निवडू शकतो. माझ्या जीवनाचे निर्णय मलाच घ्यावे लागणार आहे. याच्यामध्ये मला कुणीतरी फक्त मार्गदर्शन करणार आहे, परंतु ते निर्णय कुणीही माझ्या ऐवजी कुणीही घेऊ शकणार नाही. ते मलाच घ्यावं लागणार आहे. त्यामुळं मी जीवनामध्ये योग्यच निर्णय घेईल. याच्याविषयी तुम्ही मला काहीतरी सुचवा, मला मार्गदर्शन करा, असं हे किशोरवयीन अवस्थेतील मुलं देवाकडे प्रार्थना करत आहेत. बघा मित्रांनो, पहिला स्टांजा मी परत सांगतोय. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन आय मस्ट मेक म्हणजे प्रत्येक दिवशी मला काहीतरी मी नवीन सुरुवात केली पाहिजे. नवीन सुरुवात करण्या इतपत मला सामर्थ्य द्या, मला शक्ती द्या, मला तेवढी माझ्यामध्ये क्षमता निर्माण करा. आय ॲम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक आणि माझ्या जीवनामधला मार्ग मीच निवडणार आहे. याच्यामध्ये मला इतर लोक फक्त मार्गदर्शन करणार आहेत, मदत करणार आहेत, परंतु माझ्या जीवनाचा मार्ग, माझ्या जीवनामधले निर्णय तर मलाच घ्यावं लागणार आहे. आणि त्याच्यामुळे देवा, हे सगळे मला शक्य करा, असं हे किशोरवयीन अवस्थेतील मुलं देवाकडं प्रार्थना करत आहेत. बघा मित्रांनो, सेकंड स्टांजा बघा, दुसरा स्टांजा बघा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस or travel down the darkened road that leads to great distress. बघा मित्रांनो, आय कॅन चूज, आता चूज म्हणजे निवडणे, सिलेक्ट करणे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ. आता माझ्या जीवनामध्ये मी निर्णय घेऊ शकतो.
माझ्यामध्ये तेवढी क्षमता आहे, मी ते घेऊ शकतो. दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, की मी जे काही निर्णय घेतलेला आहे तो निर्णय कदाचित मला खूप मोठ्या यशापर्यंत पोहोचू शकेल, की ज्या निर्णयामुळं मला खूप मोठे यश येऊ शकेल. किंवा ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, किंवा मी असा पण निर्णय घेऊ शकेल की जो निर्णय मला डार्कन रोडचा अर्थ इथं असं दिला आहे बघा. डार्कन म्हणजे हिअर इट रेफर्स टू इव्हिल, म्हणजे वाईट किंवा योग्य नसलेला. बघा, मी जीवनामध्ये वाईट निर्णय पण घेऊ शकेल, वाईट निर्णय पण मी घेऊ शकतो, चांगला निर्णय पण घेऊ शकतो, किंवा कदाचित माझ्याकडनं एखादा वाईट निर्णय पण घेतला जाईल की जो वाईट निर्णय माझ्यासाठी अयोग्य असणार आहे. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. आता लीड्स म्हणजे पोचवणे, की जो मला लीड करणार आहे, मला पोचवणार आहे टू ग्रेट डिस्ट्रेस. डिस्ट्रेसचा अर्थ इथे दिला आहे मित्रांनो, ग्रेट वरी अँड स्ट्रेन, म्हणजे खूप चिंता किंवा ताणतणाव. बघा, मी निर्णय घेऊ शकतो, माझ्या जीवनामध्ये मी निर्णय घेऊ शकतो जो निर्णय मला खूप मोठ्या यशापर्यंत पोचवेल, किंवा असा पण मी निर्णय घेऊ शकेल की जो निर्णय माझ्यासाठी अयोग्य असणार आहे, की ज्यामुळं मला खूप त्रास होणार आहे, खूप वरी, खूप चिंता किंवा स्ट्रेन म्हणजे ताणतणाव माझ्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी मी करू शकतो. मी कदाचित चांगला पण निर्णय घेऊ शकेल, किंवा कदाचित मी चुकीचा पण निर्णय घेऊ शकेल, आणि त्याच्यामुळं देवा मला मदत करा. गॉड प्लीज हेल्प अस इन टेकिंग गुड रोड इन माय लाईफ. म्हणजे देवा मला मदत करा, माझ्या जीवनामध्ये मी चांगला मार्ग निवडू शकेल, याच्यासाठी मला मदत करा. असं या किशोरवयीन मुलांनी दुसऱ्या स्टांजामध्ये देवांकडं प्रार्थना केली आहे. बघा मित्रांनो, दुसरा स्टांजा परत एकदा बघा. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये निर्णय मी घेऊ शकतो की जो निर्णय मला खूप मोठ्या यशापर्यंत पोहोचू शकेल. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, किंवा मी जीवनामध्ये असा पण निर्णय एखादा घेऊ शकेल की ज्या निर्णयामुळं मी अडचणीत येईल. किंवा डार्कन रोड म्हणजे इथं डार्कनचा अर्थ हिअर इट रेफर्स टू इव्हिल असं दिलं आहे, म्हणजे वाईट, अयोग्य. कदाचित मी अयोग्य पण निर्णय माझ्याकडनं घेतला जाईल. दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, की ज्या अयोग्य किंवा वाईट निर्णयामुळं मला खूप डिस्ट्रेस म्हणजे खूप मला ताणतणाव किंवा चिंता माझ्यामध्ये निर्माण होईल. बघा मित्रांनो, दुसरा स्टांजा तुम्हाला समजलाच असेल. बघा, पहिल्या आणि दुसऱ्या स्टांजामध्ये हे किशोरावस्थेतील मुलं देवाकडं कशी प्रार्थना करत आहेत, किंवा देवांना कशा प्रकारे कुठलंही असं लोभीपणा न दाखवता कशा प्रकारे ते देवाकडं प्रार्थना करत आहे, किंवा कशा प्रकारे देवांना ते प्रार्थनेमधनं काय सुचवत आहेत, किंवा त्यांच्यामध्ये कोणती बुद्धी निर्माण करा, किंवा कशा प्रकारे त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करा, अशी ही मुलं त्या देवांकडे प्रार्थना करत आहेत. बघा, नाव सी स्टांजा नंबर 3. आता स्टांजा नंबर 3 बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. बघा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड म्हणजे प्लीज कृपा करून देवा आमचे डोळे उघडा. डिअर लॉर्ड, प्रिय देवा. लॉर्ड म्हणजे गॉड, देव. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड म्हणजे कृपा करून देवा आमचे डोळे उघडा. आता मित्रांनो, इथं डोळे उघडा म्हणजे काय, आपण झोपलेलो नाही किंवा आपले डोळे उघडवायचे नाहीत, तर आमच्यामध्ये आम्हाला कितपत जीवनामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे हे आम्हाला कळू द्या. म्हणजे आमचे डोळे उघडा म्हणजे आम्हाला योग्य काय, अयोग्य काय असं आम्हाला कळू द्या, असं त्या मुलांना म्हणायचं आहे. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड दॅट आय माइट क्लिअरली सी. बघा, कृपा करून देवा आमचे डोळे उघडा जेणेकरून आम्ही स्पष्टपणे बघू शकेल. आता आम्ही काय स्पष्टपणे बघू शकेल, तर जीवनामध्ये काय योग्य आहे किंवा काय अयोग्य आहे,
किंवा कुठल्या प्रकारचा निर्णय आपण घेतला पाहिजे, कुठल्या प्रकारचा निर्णय योग्य आहे, कुठल्या प्रकारचा निर्णय अयोग्य आहे, असं ते मुलं, किशोरावस्थेतील मुलं देवांकडे प्रार्थना करत आहेत. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. बघा, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट म्हणजे आम्हाला मदत करा. कशासाठी? की जे काही योग्य आहे ते योग्य आम्हाला समजण्यासाठी, किंवा आम्ही योग्य मार्गाने गेलो पाहिजे, किंवा योग्य मार्ग आम्ही स्वीकारला पाहिजे. योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, जे जीवनामध्ये आम्हाला कळलं पाहिजे. याच्यासाठी कृपा करून आम्हाला मदत करा. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि जेवढं काय चांगलं आहे, जे काय चांगलं आहे ते सगळं आम्हाला द्या किंवा आमच्यामध्ये उतरवा. असं या तिसऱ्या स्टांजामध्ये ते किशोरावस्थेतील मुलं देवांकडे प्रार्थना करत आहेत. बघा फ्रेंड्स, परत एकदा तिसरा स्टांजा बघा. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. म्हणजे कृपा करून देवा आमचे डोळे उघडा. दॅट आय माईट क्लिअरली सी. की जेणेकरून आम्ही स्पष्टपणे बघू शकलो पाहिजे. काय बघू शकलो पाहिजे? हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. तर जे काय जीवनामध्ये योग्य आहे, जे काय अयोग्य आहे ते आम्हाला कळू द्या, आणि जे काय योग्य आहे ते आम्हाला आम्ही स्वीकार केलं पाहिजे. असं आमच्यामध्ये शक्ती द्या, सामर्थ्य द्या, क्षमता द्या. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि या विश्वामध्ये, या जगामध्ये जेवढं काही चांगलं आहे तेवढं सगळं आमच्यामध्ये उतरू द्या, आमच्यामध्ये येऊ द्या. असं हे किशोरावस्थेतील मुलं देवांकडे प्रार्थना करत आहेत. बघा मित्रांनो, नेक्स्ट स्टांजा बघा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. बघा मित्रांनो, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो म्हणजे देवा आम्हाला फक्त मदत करा म्हणते. कशासाठी मदत करा? तर नाही म्हणण्यासाठी. आता नाही कशाला म्हणायचं आहे बघा. when temptation comes my way. आता टेम्पटेशनचा अर्थ इथे दिलाय बघा. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. म्हणजे एखादी वाईट गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. आता आपल्याला जीवनामध्ये ज्या काय चांगल्या गोष्टी असतात त्या आपल्याला त्रासदायक वाटू लागतात, किंवा चांगली गोष्ट करत असताना आपल्याला त्रास होत असतो, आणि त्याच्यामुळं चांगली गोष्ट करणं हे आपल्याला आवडत नसते. मग एखादी वाईट गोष्ट करायला आपल्याला त्रास होत नसतो, तर त्या वाईट गोष्टीमधनं आपल्याला काहीतरी आपली करमणूक होते असं आपल्याला वाटत असते. त्यामुळं एखादी वाईट गोष्ट करण्याची तीव्र इच्छा, असं टेम्पटेशनचा अर्थ आहे. मग जर एखादी वाईट गोष्ट करण्याची तीव्र इच्छा आमच्यामध्ये निर्माण होत असेल तर त्या गोष्टीला नाही म्हणण्याची आम्ही नाही म्हणू शकेल त्या गोष्टीला, इतपत आम्हाला आमच्यामध्ये सामर्थ्य निर्माण करा, आमच्यामध्ये ॲबिलिटी निर्माण करा, क्षमता निर्माण करा. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ इच डे. बघा, दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. आम्ही आमचं शरीर स्वच्छ ठेवू शकलो पाहिजे म्हणते. आता आपण असं म्हणतो की हेल्थ इज वेल्थ, म्हणजे आरोग्य ही संपत्ती आहे, आणि म्हणून आमचं आरोग्य नेहमी चांगलं राहिलं पाहिजे. असं हे किशोरवयीन अवस्थेतील मुलं देवाला प्रार्थना करत आहेत. अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि आम्ही तंदुरुस्त पण असलो पाहिजे. प्रत्येक दिवस आम्ही तंदुरुस्त असलो पाहिजे, आमचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे. बघा मित्रांनो, स्टांजा नंबर 4 परत एकदा बघा. Help Lord to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो म्हणजे देवा आम्हाला मदत करा. कशासाठी? तर फक्त आम्ही नाही म्हणू शकलो पाहिजे. आता तुम्हाला माहीत आहे की आपण कोणत्या गोष्टीला नाही म्हणायचं आहे. तर when temptation comes my way, ज्यावेळेस
आपल्याला एखादी गोष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल, परंतु त्या गोष्टीचा शेवट मात्र वाईट असणार आहे, आपल्यासाठी अयोग्य असणार आहे किंवा आपल्याला त्याच्यापासून तोटे निर्माण होणार आहेत. तर मग अशा वाईट गोष्टीला मी नाही म्हणू शकेल किंवा ती गोष्ट मी करणार नाही, इतपत क्षमता आमच्यामध्ये निर्माण करा. दॅट आय माईट कीप माय बॉडी क्लीन. आणि जीवनामध्ये आम्ही आमचं शरीर स्वच्छ ठेवू शकलो पाहिजे, क्लीन ठेवू शकलो पाहिजे. अँड फिट फॉर लाईफ इच डे. आणि प्रत्येक दिवशी आम्ही फिट म्हणजे तंदुरुस्त असलो पाहिजे किंवा आम्ही निरोगी असलो पाहिजे, असं हे किशोरवयीन अवस्थेतील मुलं या स्टांजामध्ये देवांकडं प्रार्थना करत आहेत. पुढं मित्रांनो लास्टचा स्टांजा बघा, ह्या कवितेचा लास्ट स्टांजा. When my teenagers years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. बघा मित्रांनो, लास्टच्या स्टांजामध्ये ही मुलं देवांकडं काय प्रार्थना करत आहेत, देवांना काय सांगत आहेत बघा. When my teenagers years are over. वर म्हणजे संपणे, टीनेजर्स म्हणजे किशोरवयीन अवस्था. मग मुलं म्हणतात की ज्यावेळेस आमची हे किशोरवयीन अवस्था संपेल, आय नो दॅट आय विल सी, त्यावेळेस मला माहीत आहे की माझ्या असं लक्षात येईल, आम्ही असं बघू, आम्हाला असं कळेल. काय कळेल ते बघा. दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. तर खरंच या अवस्थेतील जीवन खूपच चांगलं होतं. या अवस्थेतील जीवन, किशोरवयीन अवस्थेतील जीवन खूप चांगलं होतं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी, आणि नंतर सुद्धा तुम्ही आमच्या पुढं असणार आहे आणि आम्ही तुमच्या मागं असणार आहोत. म्हणजे तुमच्या मार्गदर्शनामुळं आमची ही किशोरवयीन अवस्था खूप चांगल्या प्रकारे गेलेली आहे. आम्ही किशोरवयीन अवस्थेमध्ये कुठलाही वाईट निर्णय घेऊ शकलो नाही आणि इथून पुढं सुद्धा तुम्ही आमच्या पुढं असणार आहे, आम्ही तुमच्या मागं असणार आहोत. म्हणजे तुम्ही जसं आम्हाला मार्गदर्शन केलं आम्ही ते फॉलो करणार आहोत, किंवा तुम्ही जसं आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला तसं आम्ही ॲक्सेप्ट करणार आहोत, स्वीकारणार आहोत. आणि तिथून पुढचं जीवनसुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे, जसं किशोरवयीन अवस्थेतील आम्ही जीवन घालवलेलं आहे तशा प्रकारे आम्ही जीवन घालवणार आहोत. बघा मित्रांनो, हे जे टीनएजर्स असतात किंवा टीनेज असते, किशोरवयीन अवस्था, ही अवस्था आपल्या जीवनामधली खूप महत्त्वाची अवस्था असते. कारण जर या अवस्थेमध्ये जर काही आपण वाईट निर्णय घेतले किंवा जर काही वाईट गोष्टी आपण केल्या तर मात्र आयुष्यभर आपल्याला पश्चाताप होणार असतो. किंवा या अवस्थेमध्ये जर काही आपल्याला वाईट सवयी लागल्या तर त्या सवयी मात्र आपल्याला पुढं आयुष्यभर आपल्याला त्या सवयी आपल्याला सोडू शकत नसतात, किंवा पुढचं पूर्ण आयुष्यच आपलं वाईट असणार आहे. त्यामुळं देवांनी या अवस्थेमध्ये आम्हाला मदत करा किंवा ही अवस्था आमची चांगल्या प्रकारे पूर्ण होऊ द्या असं. आणि ही अवस्था चांगल्या प्रकारे जर पूर्ण होत असेल तर पुढे जीवनामध्ये आम्हाला कुठल्याही अडचणी येणार नाही. आम्ही पुढे जीवनामध्ये आयुष्यभर आम्ही तुम्हाला फॉलो करणार आहोत. अशा प्रकारे मुलांनी इथं देवांना प्रार्थना केलेली आहे. परत विद्यार्थ्यांनो शेवटचा स्टांजा बघा. व्हेन माय टीन एज इयर्स आर ओव्हर. म्हणजे ज्यावेळेस आमची किशोरवयीन अवस्था संपेल, आय नो दॅट आय विल सी. आम्हाला माहीत आहे, आमच्या लक्षात येणार आहे. काय लक्षात येणार आहे तर दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. म्हणजे आमचं जीवन खूप चांगलं होतं. किशोरवयीन अवस्थेतील जीवन आमचं खूपच चांगलं होतं, कारण आम्हाला तुमचं मार्गदर्शन मिळालेलं होतं. तुम्ही आम्हाला जीवनामध्ये योग्य काय अयोग्य काय असं आम्हाला सांगितलेलं होतं. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि इथून पुढं सुद्धा जरी ही किशोरवयीन अवस्था संपली तरी इथून पुढे सुद्धा आम्ही तुम्हालाच फॉलो करणार आहे तेव्हा, किंवा तुम्ही जसं सांगितलं तुमच्या मार्गदर्शनाच्या पुढं आम्ही जाणार नाही, किंवा आम्ही जसं तुम्हाला वाटेल तसंच आम्ही योग्य करेल आणि इथून पुढचं जीवनसुद्धा आम्ही खूप चांगल्या प्रकारे घालवेल. अशा प्रकारे
किशोरवयीन अवस्थेतील मुलं या कवितेमध्ये देवाला प्रार्थना करत आहे आणि आपलं जीवन खूप चांगल्या प्रकारे गेलं पाहिजे किंवा जीवनामध्ये आपण खूप चांगला मार्ग निवडला पाहिजे. जेवढं काही चांगलं आहे तेवढं आपल्याला देवाने दिलं पाहिजे, देवाने आपल्यामध्ये निर्माण केलं पाहिजे किंवा आपण कुठल्याही प्रकारे वाईट निर्णय घेऊ नाही शकलो पाहिजे किंवा कुठल्याही प्रकारे आपण अडचणीत नाही आलो पाहिजे. अशा प्रकारे या ठिकाणी किशोरवयीन अवस्थेतील मुलांनी म्हणजे वयवर्ष 13 ते 19 वर्षा दरम्यानच्या मुलांनी देवांकडं प्रार्थना केलेली आहे. थँक्यू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम in online lecturing. Yesterday we have learnt our first poem, that is 1.1, Teenagers Praying. I wish you have understood it fully. So today we are going to learn the activities of first poem. So friends, go on page number 4. Before going on page number 4, I want to tell you some questions which are referred on page number 3 in glossary. Now see page number 3, glossary. First question is, what is the age group of speaker in the poem? म्हणजे ह्या पोएम मध्ये जे काय मुलगा आपल्याला दाखवलेला आहे त्या मुलांचं वय किती असेल, तर किती असेल मित्रांनो, तर ॲट फर्स्ट ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू दॅट दिस टीनेजर्स ग्रुप मीन्स द एज फ्रॉम 13 to 19. So the answer of this question is the age from 13 to 19. Next question is, what decision does the speaker have to take? म्हणजे कवीला कोणता निर्णय घ्यायचा आहे, तर the answer of this question is the speaker have to take the decisions which will be helpful to get him success in his life. म्हणजे त्याला असे काही निर्णय घ्यायचे आहेत की जे निर्णय त्याला जीवनामध्ये यश मिळवण्यासाठी त्याला मदत करतील. Now next question is, how should one react to temptation? म्हणजे टेम्पटेशनला एखाद्याने कशी रिॲक्ट केली पाहिजे, म्हणजे त्याला कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. Friends, yesterday I have told you, all of you, the meaning of temptation. तर मग काय टेम्पटेशन म्हणजे, टेम्पटेशन, the meaning of temptation is, hi friends, good morning to all of you. Good morning friends. Yesterday we were seeing some questions in glossary. Our last question was that how should one react to temptation? How should one react to temptation? Now you know friends the meaning of temptation. Yesterday I told you the meaning of temptation. The meaning of temptation is a strong wish to do something bad or wrong. म्हणजे एखादी वाईट गोष्ट करण्याची तीव्र इच्छा. मग प्रश्नाचा अर्थ असा आहे, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन, म्हणजे आपण टेम्पटेशनला कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. म्हणजे जर आपल्यामध्ये एखादी वाईट गोष्ट, अयोग्य गोष्ट करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली तर आपण त्याला कशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. तर वी शुड से नो टू टेम्पटेशन, म्हणजे आपण टेम्पटेशनला नाही म्हणायचं आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी इन हिमसेल्फ ॲट द एंड ऑफ हिज टीन्स.
टीन्स म्हणजे किशोरावस्था. म्हणजे व्हॉट इफेक्ट डज द स्पीकर विश टू सी, म्हणजे त्याच्या किशोरावस्था संपल्यानंतर कवीला किंवा त्या टीनेजरला आपल्यामध्ये काय बदल बघायचा आहे किंवा त्याच्यावर काय परिणाम होणार आहे. तर त्याचं उत्तर असं आहे, द स्पीकर विशेस टू सी इन हिमसेल्फ पॉझिटिव्ह इफेक्ट्स ॲट द एंड ऑफ हिज टीन्स. म्हणजे कवीला किंवा त्या टीनेजरला शेवटी आपल्यामध्ये पॉझिटिव्ह इफेक्ट बघायचा आहे, म्हणजे सकारात्मक परिणाम त्याच्यामध्ये त्याला घडून आलेला बघायचा आहे. द नेक्स्ट क्वेश्चन इन ग्लोसरी इज, इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी. म्हणजे कवीला कोणत्या अवस्थेमध्ये आपली बॉडी मेंटेन करायची आहे किंवा आपली बॉडी ठेवायची आहे, आपलं शरीर ठेवायचं आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे, द पोएट वॉन्ट्स टू बिकम फिट फिजिकली अँड मेंटली. म्हणजे कवीला शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट राहायचं आहे. फिट म्हणजे तंदुरुस्त राहायचं आहे. द लास्ट क्वेश्चन इन ग्लोसरी इज, हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ. म्हणजे कवीला आपल्या जीवनामध्ये कोणाच्या सहवासाची गरज आहे. तर मित्रांनो त्याचं उत्तर असं आहे, आपण बघितलं, we have already seen in the poem that poets want the company of God. So the answer of this question is God. The poet wishes for in the walk of life the company of God. Friends, now go on page number 4. English workshop. See first, choose the correct alternative and complete the given sentences. Now there are 4 questions in one. See A, according to the poet dash dash are brought by each new day. There are 2 options, we have to choose one option out of them. First is new beginnings and second is new endings. So correct answer is new beginnings. Means poet want to brought new beginnings each day. Now see B1, we must decide to take the road which leads to dash dash. म्हणजे आपण ठरवलं पाहिजे किंवा